नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवतोय काळ्या मसाल्यातील मस्त झणझणीत अशी शेवग्याची भाजी. पारंपरिक पद्धतीने म्हटलं तरी हरकत नाही, पण खायला खरंच खूप सुंदर लागते. तुम्ही चपाती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी त्याचसोबत भातासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता आणि खरंच खूप लचकदार लागते. ही भाजी कशाही सोबत खाल्ली तरी तितकीच टेस्टी लागते, त्यामुळे नक्की बनवा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण इथे आता सर्वात पहिले याचा मसाला तयार करून घेऊया. तर मसाला बनवण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे उभे कट करून. आता त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. तर म्हणजे कुठलाही पदार्थ आपण भाजत असताना तेलाने पटकन भाजला जातो. त्यामुळे तेल घालून मी पटकन इथे कांदा भाजून घेते ब्राऊन कलर येईपर्यंत. कांदा छान भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आपला कांदा भाजला की काढून घ्यायचा. लगेच त्याच तव्यामध्ये आपल्याला इथे खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा पटकन आणि आतपर्यंत भाजावं म्हणून थोडंसं तेल घातलं. खोबरं देखील भाजलेलं आहे. इथे चणा डाळ घालायची. चणा डाळीमध्ये सुद्धा थोडंसं तेल घातलं म्हणजे ते देखील पटकन भाजल्या जाईल. तर इथे पहा, चणा डाळसुद्धा आपली छान भाजलेली आहे तांबूस रंगावरती. तर आता आपले मसाले भाजून झालेले आहे. इथे आपल्याला आता धनेसुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. धने भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी अर्ध्या मिनटामध्ये धने भाजून होतात. इथे आपले धने छान भाजलेले आहे. आता तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे सर्व साहित्य वापरू शकता. मी फक्त इथे 3 माणसांच्या म्हणजे पुरेल एवढी भाजी बनवत आहे. तर आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपल्याला शेवग्याच्या शेंगाच्या शिरा काढून व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहे. शेवग्याच्या शेंगा मी अगोदरच धुवून घेतलेल्या आहेत. तरी देखील तुम्ही कट केल्यानंतर सुद्धा एकदा धुवू शकता. पण अगोदरच शेवग्याच्या शेंगा धुवून घेतल्या की मग धुवायची गरज पडत नाही आणि नंतर धुतल्यानंतर पाण्यामध्ये आपल्या शेंगाची चवही जात नाही. त्यामुळे मी अगोदरच धुवून मस्त अशा कट करून घेतल्यात, एका ताटामध्ये ठेवल्या. त्यानंतर आता इथे आपला मसाला थंड झालेला आहे. मी शेवग्याच्या शेंगा उकडत घातलेल्या आहेत. मी शक्यतो अगोदरच उकडून घेते. त्यानंतर आलं लसूण पेस्ट तांबूस कलर येईपर्यंत परतवून घेतली. हळद आणि आपला घरगुती मसाला टाकला. त्यानंतर तयार करून घेतलेली ग्रेव्ही यामध्ये टाकून घ्यायची आहे. ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर सकाळच्या घाई गडबडीत काय करावं सुचेना असं झालं आहे खरं तर. त्यानंतर तेल सुटल्यानंतर यामध्ये थोडासा मटण मसाला मी घातलेला आहे. शेवग्याच्या शेंगाचं भाजी छान लागावी, त्याचबरोबर तिला चव यावी, आणखीन जबरदस्त लागावी यासाठी. तर तुम्ही कुठलाही तुमच्या घरात असेल तो मसाला इथे यूज करू शकता. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा मिठाच्या पाण्यामध्ये उकडवून घेतल्या. पाण्यासही यामध्ये घालायचे आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, पळी द्यायची. खूप सुंदर आणि सोपी भाजी आहे. आणि अशा पद्धतीने ग्रेव्ही केल्यानंतर ती ग्रेव्ही तुम्ही तेलामध्ये फ्राय केली ना, तर भाजीची चव खरंच खूप सुंदर येते बरं का. त्यामुळे तुम्ही ना भाजी कुठलीही बनवत असू द्या, पण ग्रेव्ही जी आहे ती तेल सुटेपर्यंत परतवायची. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं, कोथिंबीर घालायची कट करून आणि उकळी आलेली आहे भाजीला. आता मंद गॅसवरती भाजी चांगली शिजवून घ्यायची. कमी तेलकट भाजी मी आज बनवत आहे. व्हिडिओसाठी नव्हते बनवत, पण चला म्हटलं व्हिडिओसुद्धा शेअर करावा. तर चला, मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची आपली भाजी तयार झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत तुम्हीसुद्धा शेवग्याची भाजी बनवा, खा आणि कमेंट करून सांगा तुमची भाजी